मित्रांनो, कोकणाच्या मातीतून जन्मलेली आणि वर्षानुवर्ष जपलेली लोककला म्हणजे दशावतार, ज्यात नाट्य, संगीत, गाणी आणि अभिनयाच्या माध्यमातून विष्णूच्या अवतारांच्या कथा सादर केल्या जातात. कोकणातील जत्रा असो वा विविध धार्मिक उत्सव असो, या उत्सवांमध्ये सादर होणारे हे नाट्य कोकणी संस्कृतीचा एक महत्त्वाचा भाग असून ज्यावर आधारित दशावतार नामक मराठी सिनेमा आज प्रदर्शित झालाय. या सिनेमाचे उत्कंठा वाढवणारे ट्रेलर बघून कित्येक दिवसानंतर एखाद्या मराठी सिनेमाच्या रिलीजची मी उत्सुकतेने वाट बघत होतो. उत्सुकता इतकी की जणू मराठीमधील कांतारासारखा सिनेमा येतोय की काय अशी आशा निर्माण झाली होती माझ्या मनात. मग कसा आहे हा सिनेमा, बोलूया. नमस्कार मित्रांनो, मी अजिंक्य उजळमकर आणि तुम्ही बघत आहात नवरंग रुपेरीचे यूट्यूब चॅनल. आणि आज मी रिव्ह्यू करणार आहे ज्येष्ठ व दिग्गज अभिनेते दिलीप प्रभावळकर यांच्या प्रमुख भूमिकेत असलेल्या दशावतार या मराठी सिनेमाचा नेहमीप्रमाणे अगदी थोडक्यात. मित्रांनो, कथा साधी सरळ आहे. कोकणातील एका गावातील वयोवृद्ध दशावतार नाट्य कलावंत आहेत बाबुली, म्हणजेच दिलीप प्रभावळकर. बाबुलीला त्याच्या अभिनय कलेवरील प्रेमामुळे पंचक्रोशीत खूप मान आहे. बाबुली मोठ्या श्रद्धेने वर्षानुवर्षे दशावतार करतोय. अगदी थकवणारं वय झालंय तरीही. त्याचा एकुलता एक मुलगा आहे ज्याचं नाव आहे माधव. सिद्धार्थ मेनननी जी भूमिका केली. तर हा माधव सुद्धा वडिलांना म्हणजे बाबुलीला दशावतार करणे आता थांबवा, तुमचं वय झालं हे सांगून सांगून थकलाय, पण तुला नोकरी मिळेपर्यंत मी दशावतार करणारच, हा बाबुलीचा हट्ट आहे. माधवचे आणि वंदना प्लेड बाय प्रियदर्शी इंदलकर चे दोघांचे एकमेकांवर प्रेम आहे. गावाचे सरपंच आबा तांडेल प्लेड बाय रवी काळे यांच्या मध्यस्थीने माधवला गावात एका नव्याने होऊ घातलेल्या मायनिंग प्रोजेक्टवर नोकरी मिळते अखेर. आणि अखेर बाबुली दशावतार नेहमीसाठी थांबवण्याचं मान्य करतो. पण या दरम्यान एक धक्कादायक घटना घडते आणि बाबुलीचे पूर्ण आयुष्यच बदलून जाते. ती घटना कोणती आणि त्यामागे कोणाचं षडयंत्र असतं याचं रहस्य उलगडत हे कथानक अगदी क्लायमॅक्सपर्यंत पोहोचतं. मित्रांनो, सुबोध खानोलकर यांनी कथालेखक आणि दिग्दर्शक अशी दुहेरी भूमिका इथे सांभाळली आहे. आणि मोठ्या खेदाने मला इथे म्हणावेसे वाटते की पटकथा अत्यंत प्रेडिक्टेबल आहे, संथ गतीने वाटचाल करणारी आहे. खास करून इंटरवलपर्यंत तर अत्यंत स्लो. शिवाय रहस्यपटात अत्यंत गरजेचे असलेले ट्विस्ट आणि टर्न्स किंवा धक्कादायक प्रसंग, पुढे काय होणार याची उत्कंठा शिगेला पोहोचेल असे प्रसंग पेरण्यात सुबोध खानोलकर खूपच कमी पडले आहेत. कथेत घडलेल्या धक्कादायक प्रसंगाचा मी इथे जाणीवपूर्वक उल्लेख करत नाही आहे, पण त्या घटनेमागे किंवा त्या षडयंत्रामागे सामील कोण आहेत आणि आता त्यांचे बाबुली काय आणि कसे करणार, हा प्रवास अत्यंत नीरस आणि निराशाजनक आहे. कांतारासारखी एक उत्कृष्ट पटकथेची संधी इथे होती, पण ती निव्वळ वाया घालवली आहे. गुरु ठाकूर यांची गीते कथेला अनुसरून आहेत, पण संवादांमध्ये ती धार नाही जी अशा रहस्यपटाला आवश्यक असते. A.V. प्रफुल्लचंद्र यांचे संगीत सुद्धा खूप स्लो आहे, जी आधीच स्लो असलेल्या पटकथेला आणखीन स्लो करतात. सस्पेन्स सिनेमाला उठाव देणारं बॅकग्राऊंड म्युझिक सुद्धा मला इथे थोडं मिसिंग वाटलं. सिनेमाची उजवी बाजू काय आहे असे विचाराल तर त्याचे ऑब्व्हियस उत्तर आहे दिलीप प्रभावळकर यांचा अप्रतिम अभिनय, त्यांनी केलेले वेगवेगळे गेटअप्स आणि या वयात तरुणाला लाजवेल अशी त्यांच्यातली एनर्जी लेवल. क्या बात आहे. दिलीप सरांना मनापासून हॅट्स ऑफ. दिलीप सरांच्या अभिनयाच्या फॅन्ससाठी तर हा सिनेमा निव्वळ नजराणा आहे असे मी म्हणेल. त्यांच्या अभिनयाप्रमाणे सिनेमात आणखी काय सुंदर आहे असे जर तुम्ही विचाराल तर ते आहे कोकणातले सुंदर छायांकन जे केले देवेंद्र गोलटकर यांनी. सिनेमाची प्रत्येक फ्रेम व्हिज्युअली रिच आहे आणि कोकणातलं जे हिरवं निसर्ग सौंदर्य आहे हे टिपणारी अशी झकास आहे. कथेचा उद्देश खूप नोबल आहे. आपला कोकणातला निसर्ग आणि आपली लोककला आपण जपली पाहिजे, टिकवली पाहिजे, हे सगळं एका छान उद्देशाने संपूर्ण टीमने सादर केलंय. पण ढिसाळ आणि रुटीन अशा पटकथेने जो परिणाम शेवटी व्हायला पाहिजे होता ना, तो इथे होत नाही, हे दुर्दैव. दिलीप सरांसोबत ज्यांची कामे छान झाली आहेत त्यात मी सर्वात आधी नाव घेईल प्रियदर्शिनी इंदलकर हिचं. दिसली तर सुंदर आहेच,
पण तिचा अभिनयसुद्धा अगदी सहज झाला आहे. इन्स्पेक्टरच्या रोलमध्ये महेश मांजरेकर, खलनायक मंडळींमध्ये भरत जाधव, रवी काळे, विजय केंकरे, सुनील तावडे आणि अभिनय बेर्डे यांचीही कामे उत्तम झाली. एकंदरीत दशावतार ही मराठी सिनेमासाठी एक सुवर्ण संधी होती, जी ढिसाळ लिखाणामुळे आणि प्रभावहीन दिग्दर्शनामुळे घालवली आहे असे मी म्हणेन. पण असं असलं तरी कथेचा जो उद्देश आहे तो खूप चांगला आहे आणि असं असल्यामुळेच मी आउट ऑफ 5 याला देईल 2.5 स्टार्स. तर मित्रांनो, तुम्हाला हा दशावतारचा थोडक्यात रिव्ह्यू कसा वाटला मला नक्की सांगा आणि नवरंग रुपेरीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.